आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक मध्ये रविवारी रात्री एका थरारक हत्याकांडाने हादरून गेलाय। संशयाचं भूत डोक्यात असं काही संचारलं की एका 41 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा प्रश्न ऐरणीवर आलाय। खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे रुपेश सुरेश भांदिरगे। रुपेश हा नरे येथील स्पंदन बिल्डिंग मध्ये राहणारा होता। रविवारी रात्री वडगाव बुद्रुक भागात त्याचा अत्यंत निर्घृणपणे गेम ओव्हर करण्यात आला। या प्रकरणी युवराज गेजगे नावाच्या आरोपी विरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत रुपेशचा भाऊ निलेश भांदिरगे यांनी या संदर्भात पोलिसांमध्ये फिर्याद दिली। आरोपी युवराज गेजगे याच्या नात्यातील एका महिलेशी मृत रुपेशचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता। या संशयाच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये धुसफूस सुरू होती, वाद सुरू होते आणि याच वादाचा शेवट रविवारी रात्री रक्ताच्या थरारात झाला। रविवारी रात्री ठीक 10च्या सुमारास रुपेश वडगाव बुद्रुक परिसरात थांबला होता। तिथे अचानक आरोपी युवराज गेजगे आला। आधी त्यांच्यात कडाक्याचं भांडण झालं, जोरदार वादावादी झाली, पण संतापाच्या भरात आरोपीने स्वतः जवळील धारदार शस्त्र काढलं आणि रुपेशवर सपासप वार करायला सुरुवात केली। हल्ला इतका भीषण होता की रुपेश तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला। आरडाओरडा ऐकून नागरिक धावून आले, पण तोपर्यंत आरोपी युवराज तिथून पसार झाला होता। घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तात्काळ धाव घेतली। रुपेशला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।